अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सेवा कशी करावी व कशी करायला हवी हे जाणून घेणार आहोत। तर चला तर पाहूया स्वामींची सेवा कशी करायला हवी। स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना तुम्ही मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी सेवा तू मान्य करून घे। माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुख समाधान प्राप्त व्हावे। कायम तुझी सेवा आमच्याकडून करून घ्या असे मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून स्वामी सेवा घडेल। तुमच्याकडे स्वामी समर्थांची छोटी मूर्ती असायला हवी, कारण आपण ज्या गुरुची उपासना करतो ती प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या समोर असणे आवश्यक असते। स्वामींची नित्य सेवा करण्यासाठी दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही नित्य सेवा करू शकता, कारण आजकालच्या जगात धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल, त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला ही सेवा करायची आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे। त्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। खरे तर हे एक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे। जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातील। नित्य सेवनमध्ये तुम्ही रोज 3 अध्यायाचे वाचन करायचे आहे आणि रोज 11 माळी जप करणे आवश्यक आहे। जपमाळ करण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतात। अशा प्रकारे दररोज 7 दिवस 21 अध्याय वाचायचे आहेत। स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला केल्या आहेत त्याचे अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अध्याय वाचन होतात। तुम्हाला जर 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त 1 माळ जप करू शकता, पण ती एकदम शांत शुद्ध अंतकरणाने केली पाहिजे। तसेच स्वामींची नित्य सेवा करताना तुम्हाला एक तारक मंत्र म्हणायचा आहे। त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने आणि शरण जाऊन करायची आहे। ज्यांना रोजच्या कामातून वेळ मिळतो त्यांनी 3 अध्याय आणि 11 माळी जप आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे। आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी 3 अध्याय 1 माळ जप आणि तारक मंत्र याचे वाचन करायचे आहे। दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे। ज्या वेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि नंतर आपण बाहेरून येतो त्यावेळेसही स्वामींना मुजरा करायचा आहे। तसेच नित्य सेवा करताना कोणताही खंड पडू नये याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण आपल्या गुरूंचे गुरुपद घेतलेले असते। त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात। ही नित्य सेवा तुम्ही 7 दिवसात नक्की पूर्ण करू शकता। ही नित्य सेवा तुम्ही नक्की एकदा करून पहा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मनापासून आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींची सेवा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की अनुभव येईल। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।